बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार रसिक श्रोते हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे मराठीतील थोर कथाकार जी.ए. कुलकर्णी लिखित कथा राणी. भाऊंनी अंगावरील रजई बाजूला केली आणि ते उठून बसले. एखादा आरसा पुसल्याप्रमाणे त्यांचे मन स्वच्छ झाले होते आणि सारे शरीर ही सावरीच्या कापसाप्रमाणे हलके हलके व ताजे तवाने वाटत होते. तापून जळत असलेले कपाळ, सारी शक्ती उसरून गेलेले शरीर हे सारं पुन्हा जिवंत झालं होतं. पुन्हा एकदा सारे जग धुतल्याप्रमाणे वाटत होते. खोलीत मंद ठिपकत असलेली घड्याळाची टिकटिक म्हणजे मनाला फुटत असलेली नवी पालवी असे त्यांना क्षणभर वाटले व उल्हासाने त्यांना थरथरल्यासारखे झाले. पायावर आलेल्या उभेवरून समोरच्या खिडकीतून सूर्याचे किरण आत पसरले आहेत हे त्यांना समजले व त्यांना प्रसन्न वाटले. उजवा गुडघा किंचित दाबून ते पुढे सरकले. खोल आतून आलेल्या कळीमुळे त्यांच्या मनावर तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे नाजूक रक्तरेषेचा ओरखडा उमटला. पण तो क्षणभरच. अंगावर शाल टाकल्याप्रमाणे सूर्यप्रकाश त्यांच्या भोवती लपेटला गेला. त्यावेळी त्यांचा आनंद पूर्ण झाला. आळोखे देत किंचित थरथरणारे विरलेले हात त्यांनी प्रकाशात धरले आणि जणू प्रत्यक्ष उचलून घडी घालता येण्याजोगा त्या सांद्र उष्ण प्रकाशाचा स्पर्श होताच ते किंचित हसलेही. आणि त्यांना राणीची आठवण झाली. ती वेडी पोर राणी, हे किरण धरायला कशी वाऱ्यासारखी फुरफुरते. ते पुटपुटले. बसल्या बसल्या त्यांनी रजईची घडी घातली. त्या रजईवर हात ठेवताना भाऊंना आपल्या पत्नीची नेहमी आठवण होत असे. तिला शिवणकामाची अतिशय आवड होती. कापडाचे निरनिळ्या रंगाचे तुकडे कातरून तिने त्या रजईवर अशी चित्रे निर्माण केली होती की त्यामुळे क्षणभर डोळे निवत. मध्यभागी एका मोठ्या रेशमी तुकड्याने तिने एक तुळशी वृंदावन बनवलं होतं. त्यामागे दोन्ही बाजूंना अगदी सारख्या फांद्या असलेले चौकोनी चौकोनी पानांचे एक लाल भडक झाड होते. ते झाडही त्या तुळशी कट्ट्यातूनच उगवल्यासारखे वाटे. सारे एखाद्या स्वप्नाप्रमाणे खाजगी आणि मोहक होते. भाऊ पुष्कळदा मध्येच जागे झाले की मिनमिनत्या दिव्याच्या धुरकट प्रकाशात ती सारखी काहीतरी शिवत असलेली दिसे. पण भाऊंची चाहूल लागता सारे भराभर गाठोड्यात कोंबून ती उगाचच एखादे जुनेर हाताळू लागे. भाऊ किंचित हसत, बराय दाखवू नको आम्हाला, पण उद्या दुपारी शेजारी गेलीस की सारी गाठोडी उघडून पाहणार आहे. 1 दिवसाची मी मुद्दाम रजा घेतली आहे त्यासाठी. मग तीही नुसते हसे. कारण प्रथम जरी ते गाठोडे कपाडात लपवून ती जात असे तरी ती धमकी तिच्या परिचयाची झाली होती. आणि एक दिवस ती वाट पाहत असलेली संधी आली. भाऊ खिडकीपाशी बसले होते. पण तीमधून येणाऱ्या पट्ट्याच्या चौकटी बाहेर हाडे चिंबणारी थंडी पसरली होती आणि उन्हाच्या आत बसलेला माणूस बाहेर पडताच त्याच्यावर झडप घालण्यासाठी वाऱ्यावर भोवताली हिंडत होती. अगं, आणखी एखादं पांघरायला आण काहीतरी, भाऊ किंचित कुडकुडत म्हणाले. ती हसली आणि तिने ती रजई त्यांच्या अंगावर आणून घातली. त्यावर प्रकाश पडताच निरनिराळे रेशमी तुकडे झगमगून इतके सुंदर दिसू लागले की म्हणून भाऊ क्षणभर स्तब्ध झाले. समोर समाधानाने उमगलेल्या डोळ्यांनी ती उभी होती. केळीसारखी नितळ, सळपातळ, साधी. त्या क्षणी आपल्या जीवितातील केवढ्या सुखाला ती जबाबदार आहे याची त्यांना उत्कट जाणीव झाली. पण त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यात विशेषतः तिच्यात किती विलक्षण फरक पडला आहे हेही त्यांच्या ध्यानात आले. तिच्या दुध्या रेशमी लढीप्रमाणे दिसणाऱ्या कपाळावरील शिर टचटचीत हिरवट झाली होती. कोणीतरी आतून ओढल्याप्रमाणे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर आयुष्यातील ऊन पावसाच्या अनुभवाने येणारी मूक सहनशीलता, सारे स्वीकारल्याची अबोल वृत्ती आता स्पष्ट दिसू लागली होती. खडकाळ उतरणीवरील मुठभर झुडपात मध्ये दिसणाऱ्या एखाद्या लाल फळाप्रमाणे तिच्या हसण्यात ही केविलवाना पीळ होता. आयुष्याच्या झगड्यात हे हास्य मिळवून त्यांच्या पुढे ठेवण्यात तिला विलक्षण श्रम पडले होते. हे सारे आपल्यासाठी झाले.
चाफ्यासारख्या तिच्या बोटांना भेगा पडून नखे कुरतडल्यासारखी झाली. हे दिसताच त्यांचे मन पोकळ झाले आणि आतील घरट्यातील पिसासारख्या अनेक आठवणी पिसाप्रमाणे भुरभुरल्या. अंगावर रजई घालून समोर उभे असले ते भाबडे चित्र त्यांच्या स्मृतीवर कायम कोरले गेले. कारण त्यानंतरच्या तिच्या आयुष्याची कल्पनाही त्यांना तीक्ष्ण धार असल्या धगीप्रमाणे वाटत होती. त्या बाळंतपणात असह्य वेदनेने झालेले तिचे हाल आणि त्या जीव घेण्या झगड्यानंतर तिच्या चेहऱ्यावर गोठलेली पिवळी शांतता. त्यांना पुष्कळदा वाटे की मनुष्याचे वय जसे वाढत जाते तसे नव्या अनुभवापेक्षा जुन्या स्मृतीनेच त्याचे मन जास्त होरपळते. पण त्यांना असेही वाटे एका दृष्टीने ती गेली हेच बरे झाले, नाहीतर आपले अदू गुडघे आणि दृष्टीहीन डोळे विजून गेलेल्या पंत्या पाहून तिच्या डोळ्यांतील धारेला खळ पडला नसता. तिच्याकरिता आपले डोळे होते. ती गेली आणि आपली ही दृष्टी गेली. कारण त्यांच्या जगाचा रंग अंधारा होता, गडद, मखमली, काही वेळा वेडून गुदमरून टाकणारा. त्याला अनेकदा उष्णता असे. कपबशी, औषधांच्या बाटल्या यांच्या आकाराचे कंगोरे असत किंवा राणीच्या अवखळ मृदू केसांचा स्पर्श असे. तिच्या तोंडाला अद्याप येणारा दुधाचा आकर्षक वास त्यातून येई. पूर्वीच्या जीवनातील अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती त्या विशाल काळ्या कधीही न संपणाऱ्या पडद्यावर सावकाश फिरत असत. चित्रांचे एखादे ग्रीक भांडे हळूहळू गोल फिरवावे त्याप्रमाणे. पण ही सारी चित्रे नंतर मांडीवर बसल्या राणीमध्ये नाहीशी होत. तिने आपले हात त्यांच्या गळ्यात टाकून गोष्ट सांगण्याचा अवखळ बोबडा आग्रह केला की त्यांना थोडा वेळ हताश वाटे. पोरी, तुझं उमलत असलेलं खरं जीवनच इतकं मधुर आहे, त्यापुढे माझ्या काल्पनिक गोष्टी साऱ्या निर्माल्याप्रमाणे आहेत. माझं वटून गेलेलं झाड तुला काय नवी फुलं देणार? तू पाऊल टाकशील तिथे कळ्या होतील. तू एक शब्द उच्चारलास तर त्याची गाण्याची लकेर होईल. ती जवळ येऊन उभी राहिली की तिच्या एवढ्याशा शरीरातील ठोके त्यांच्या मनातल्या गाभाऱ्यात उमटू लागत. ती आहे तरी कशी हे पाहण्यासाठी ते तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत. तिच्या डोळ्यांतील रंग माधवाप्रमाणे घारा आहे की सुनबाईप्रमाणे जुन्या मधासारखा आहे? तिचा रंग आजीसारखा आहे का? मग ते अंगठी घालण्याचे बोट असले तरी चालेल, पण आपल्यासारखे काही तिच्यात आहे का? त्यांना हे कधीच माहीत नव्हतं. त्यांच्या त्या सुखाला अनेक निरनिराळ्या पाकळ्या होत्या, परंतु राणी म्हणताच एक मूर्ती मात्र त्यांच्या मनात ठरत नव्हती. त्याने तिला कधीच पाहिले नव्हते. त्याने काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला, पण आज खाली अद्याप काहीच गोमगाला नव्हता. नाहीतर एव्हाना स्वयंपाकघरात नुसता धुमाकूळ चाललेला असे. प्रथम कपबशा मांडल्याचा आवाज येतो, मग किंचित खोकत नाना येतो. त्याच्या हातात नेहमी सिगरेट असे. त्याच्या आयुष्याला सिगरेटचा वास येत होता. राणीला जवळ देताना त्याला चांगल्या कुलवंत सिगरेटचा किंचित धुंद वास येई आणि तो भावना फार आवडे. नंतर शीळ वाजवत, खरे म्हणजे त्याला शीळ वाजवता येत नसे, तिला एकदम मध्येच चीर जात असे. तर नंतर शीळ वाजवत त्यांचा थोरला मुलगा माधव येतो. मध्येच राणीची आई, राणी, ठेव ती स्पिरिटची बाटली बाजूला. राणी, सांडलंच दूध? आता कुठला चहा, कपाळाचा? म्हणून ओरडते. मग मोठमोठी पुस्तके कोसळल्याप्रमाणे माधव धडाधडा हसतो. मग एखाद्या वेळी राणी मांजरासारखी ओरडते किंवा ताट घेऊन त्यावर पळी वाजवत साऱ्या घराचे कान बधीर करते. राणी, आता गप्प बसली नाहीस तर प्रसाद मिळेल हा चांगला. रागाने नाना ओरडतो. मग राणी, अजी हो, असे सिनेमातल्याप्रमाणे ओरडते व सारेजण खो खो हसतात. काय झालं? राणी काय म्हणाली? काय केलं खाली राणीनं? भाऊंचं मन कुजबुजू लागे. उत्सुकतेने ते चवड्यावर उभे राहत असेत. आपणालाही दररोज खालीच का चहाला बोलावत नाहीत असं त्यांना क्षणभर वाटे. ते ताबडतोब तो कुसळासारखा विचार काढून टाकत आणि कारण माहीत नसतानाही लब्बाड पोर म्हणून स्वतःशीच हसत.
घरातील स्वयंपाकीन रमा काकू त्यांचा चहा वरच आणून देत असे. त्यात पुष्कळदा चहाची पाने तरंगत असत. त्यांना काय दिसते का पाळ म्हणून ती तो तसाच त्यांच्यापुढे ठेवत असे. जेवण खान चहा यापुरताच का आपला संबंध आहे असं त्यांना अनेकदा वाटे. ऑफिसमध्ये काय झाले, नानाने कोणते सिनेमे पाहिले हे का ते आपणाला सांगत नाहीत. पण नंतर लगेच त्यांचे मन अंग दुमडून अगदी लहान लहान होत असे. त्यांचे जीवन आपल्यासारखे अपंग नाही. आपण काय एखाद्या झाडासारखे आहोत. झाड वाढत नसलं की ते मरत असतं. आता आठवणी देखील सावकाश तरळत जमिनीवर निशब्द पडणाऱ्या पानाप्रमाणे गळून जात आहेत. शेवटचे थेंब निथळून जाण्यासाठी भांडे पालते घालावे तसे आपले आयुष्य आता पालते घातले आहे. राणीचा आवाज, तिच्या छातीत पडद्या आड पडणारे ठोके, तिची गळ्याभोवतालची मिठी, एवढाच धागा आता उरला आपल्यात आणि खालच्या रसरशीत जिवंत उष्ण जगात. पण खाली अद्याप ही हालचाल नाही. शांततेवर आवाजाचा ओरखडा नाही. गडबडीच्या पावलांचा ठसा नाही. आज खाली झाले तरी काय? नाना माधव कुठे आहेत? आणि काल रात्रीच्या पाप्यासाठी राणीला का वर आणलं नाही? का? काय? त्यांचे मन घाबरले. कपाळावर आठ्या जमल्या, पुन्हा विरल्या. कानोशाला आवाजाचा थेंब मिळाला नाही. वेड्या वाकड्या कुशंकांच्या 1000 पायांचा किडा मोठा मोठा होऊ लागला आणि भीतीनं त्यांचे अंग हुळहुळले. जिन्यावर रमा काकूची दणकट पावले वाजली. तिने चहा आणला होता. तिने कप त्यांच्यापुढे ठेवला व त्यांचा हात कपाला लावला. लाकडाच्या फोडीव काटेरी ढलपीसारखा हात, बुळबुट कप, थंडगार चहा. आज बरं वाटतं तुम्हाला? ताप गेला वाटतं ओसरून? तिने विचारलं. तिच्या आवाजात प्रेमळपणा नव्हता, पण कठोरताही नव्हती. आपली किंमत सारी 30 रुपयांची ही जाणीव होती. त्यात वटलेल्या झाडावर दगड मारताच येणाऱ्या मृत आवाजाचा रिकामेपणा होता. बरं म्हणजे काय, छान. झोप ही मला चांगली लागली. भाऊ उत्साहाने म्हणाले. खाली मंडळी अद्याप कशी उठली नाहीत हे विचारण्याचे त्यांच्या तोंडावर आले होते, पण त्यांना निष्कारण हुरहुर वाटत होती. बेचैन होऊन त्यांचे मन तापल्यासारखे झाले होते व त्यावर वेड्या वाकड्या काळ्या किड्यांची चित्रे उमटत होती. त्यांनी चहाचा एक घोट घेतला आणि कप खाली ठेवला. राणी उठली नाही अजून? त्याने भीत भीत विचारले. रमा काकू एका कापडाची घडी घालत होती. ते कापड खाली निसटून पडले. तिचा चेहरा कुस्करल्यासारखा झाला. तिच्या लालसर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. पण लगेच या खऱ्या चेहऱ्यावर पडदा सोडावा त्याप्रमाणे ते सारे नाहीसे झाले. एकदम लागलेली ही ठेच विसरून तिच्या चेहऱ्याने नेहमीचा मुखवटा चढवला. तिने कप बशी उचलली. जाण्यासाठी ती वळली. राणी 3 दिवसांपूर्वीच गेली. 2 दिवस ती आजारीच होते, ती म्हणाली. मग मला का नाही सांगितलं कुणी? भाऊंचा आवाज चाचपडत म्हणाला. तुम्हाला? त्याच ओल्या पिळ्यासारख्या आवाजात रमा काकू म्हणाली. तुम्ही तर सारा आठवडाभर शुद्धीवर तरी होतात का? नानासाहेब आणि डॉक्टर सारखे बसून असायचे तुमच्यापाशी कालपर्यंत. ती गेल्यावर भाऊनी पुन्हा ते शब्द उच्चारले. राणी 3 दिवसांपूर्वी गेली. पोरगी जाताना भेटली सुद्धा नाही. भेटली नाही. राणी 3 दिवसांपूर्वी गेली. आता मात्र समोरील काळा पडदा आग लागल्याप्रमाणे लाल भडक झाला. त्या शब्दांचा विषारी अर्थ त्यांच्या मनात वाऱ्याप्रमाणे भरला आणि ते चिरडल्याप्रमाणे तळमळू लागले. राणीचा प्रत्येक शब्द दुरून येणाऱ्या घंटेच्या नादाप्रमाणे ऐकू येऊ लागला. तिच्या केसांच्या वासाने खोली भरली गेली आणि खालच्या गोठलेल्या निर्जीव शांततेवर तिच्या आठवणीचे पाखरू फिरू लागले. जाताना राणी भेटली नाही.
भेटली नाही असा ध्वनी घड्याळाच्या टिकटिकीबरोबर ऐकू येऊ लागला. राणीचे शब्द, राणीचे बेबंद केस, तिच्या गालाचा उष्ण मृदू स्पर्श, तिच्या ओठांचा दुधाचा वास, या साऱ्यांचे एक वस्त्र बनले. आणि आणि त्या रजईच्या जोडीने हिरव्या पिवळ्या वेड्या वेगाने त्यांच्या भोवती फिरू लागले. त्यांना भोवळल्यासारखे झाले व त्यांनी भिंतीचा आधार घेतला. खालची शांतता चुरगळल्यासारखी झाली. नाना खोकत बाहेर निघून गेले. माधवने रमा काकूला हाक मारली. मला यायला फार उशीर होईल हं म्हणत तोही बाहेर पडला. पायरीचा सैल दगड पुन्हा वाजला. थोडा वेळ गेला. जड शिशाची मिनिटे टकटक आवाज करीत कांबळ्यासारख्या जाड्या भरड्या अंधारावर पडत होती. पुन्हा खट्ट दिशी पायरी वाजली. वहिनी साहेब म्हणत दर सोमवारी अभिषेका करता येणारा भटजी हात आला. भटजी, आज अभिषेक नाही. हा रमा काकूचा आवाज. म्हणजे काय? भटजी उद्गारला. थोडा वेळ कुजबूज. भटजीने दीर्घ निश्वास सोडला. परमेश्वराची इच्छा. पोरगी मोठी गोड हं, तो म्हणाला. परमेश्वराचे भेद काय कळणार आपल्याला. म्हाताऱ्याला उदंड आयुष्य आहे आणि सोनकेळीसारखी मुलगी वाया गेली. पुन्हा पायरीचा आवाज. पुढचा दरवाजा बंद. कडीची खडखड. म्हाताऱ्याला उदंड आयुष्य आहे. इतका वेळ मूक बधीर बसल्या मनावर प्रहार झाल्याप्रमाणे आता मात्र त्याला झरझरा पाजर सुटले. भाऊनी दोन्ही गुडघ्यात मान घातली व ते स्पुंदू लागले. त्यांच्या पुढे आपल्या पत्नीचा चेहरा उभा राहिला. भेगा पडलेली तिची बोटे गुडघ्यावर हलकेच थांबली. तू ज्यावेळी गेलीस त्याच वेळी मीही आलो असतो तर बरं झालं असतं बघ. ते पुटपुटले. फार बरं झालं असतं. मला जगायची बिलकुल हौस नव्हती ग. मी तर भनंग होत चालल्याप्रमाणे शेवटचे क्षण या घड्याळापुढे अगदी अगदी एक एक वाजवून परत परत देत बसलो. आणि फुंकर मात्र पडली त्या पोरीवर. राणी, राणी, मला जगायचं नव्हतं. मला एक दिवसाचं सुद्धा आयुष्य नको होतं. जर माझ्या रक्तानं तुझ्या अंगठीच्या बोटाला मेहंदी चढली असती तर मी माझं रक्त तुला दिलं असतं. पोरी, मला उदंड आयुष्य नको होतं मला. शपथ देवाची, तुझी, तुझ्या आजीची. मला जगायचं नव्हतं ग, नव्हतं. त्यांचा चेहरा गुडघ्यांमध्ये लपला होता, पण त्यांची हाडाहाडांची कमानदार मान आणि पाठ घुसळल्यासारखी होत होती व त्याबरोबर त्यांच्या तागासारख्या शेंडीचे केस हलून त्यांची उन्हातील सावली सारखी थरथरत होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.